नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सुरेश आणि आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे की प्रॉफिटेबल ट्रेडर बनण्यासाठी आपण काय केलं पाहिजे। सर्वप्रथम मला तुम्हाला हे सांगू द्या की बघा, आज जर तुम्ही युट्यूबवर बघशाल की सर्वांकडे एकच थोतांड चालू आहे की सायकोलॉजी। जर तुम्हाला प्रॉफिटेबल ट्रेडर बनायचं असेल तर तुमची सायकोलॉजी खूप महत्वाची असते। बघा, सर्वसाधारण जो माणूस असतो ना, त्याला मुळात सायकोलॉजी म्हणजे काय हेच माहिती नसतं। आपण काय करू माहिती मित्रांनो, आपण या सायकोलॉजी शब्दाला थोडासा साईडला ठेवू आणि डिसिप्लिनकडे लक्ष देऊ। बघा, जर तुमच्यामध्ये शिस्त असेल तर तुम्ही नक्कीच प्रॉफिटेबल ट्रेडर बनशाल। आता शिस्त म्हणजे काय बरं? तर शिस्त म्हणजे काय की ट्रेडिंग करत असताना काही पॉइंट्स आहेत, काही गोष्टी आहेत ज्याकडे तुम्हाला खरंच फोकस करावं लागेल आणि त्या जर तुम्ही फोकस करशाल तरच तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर बनशाल। आता बघा, त्यामध्ये सर्वप्रथम मनी मॅनेजमेंट, दुसरं आहे रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन साइजिंग, रिस्क रिवॉर्ड रेशिओ, ट्रेडिंग जर्नल आणि एकच सेटअप। मी परत सांगतो तुम्हाला, एकच सेटअप। बघा, वर्षापासून मी कंटिन्यू ट्रेडिंग करत आहे आणि मी ज्या गोष्टी फॉलो केल्या आणि ज्या गोष्टी फॉलो केल्यामुळे मी प्रॉफिटमध्ये आहे हे पण आज मी तुम्हाला सांगणार आहे। खरं तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की मी काय लाखोमध्ये करोडोमध्ये प्रॉफिट काय मी करत नाही, पण हजारोमध्ये नक्कीच माझं प्रॉफिट आहे। माझं मंथली जर मी तुम्हाला खरं सांगतोय, मंथली जर मी उठत असेल प्रॉफिट घेऊन ते 5-6 हजार रुपये घेऊन मी नक्कीच घेऊन बाहेर निघतो। ते पण मी परत तुम्हाला सांगतोय, माझ्यापाशी 1 लाख कॅपिटल आहे आणि 1 लाख कॅपिटलच्या जोरावर मी 4-5 आणि जास्तीत जास्त 6 ह्या रेंजमध्ये मी प्रॉफिट घेऊन मार्केटमधून दर महिन्याला बाहेर निघतो। पण आता जर 4-5 हजार रुपये घेऊन जर मार्केटमधून मी बाहेर निघतो, याचा अर्थ असा नाही की मला दररोज प्रॉफिट होत आहे। कित्येक वेळेस असं होतं मित्रांनो की मला 3 दिवस 4 दिवस लगातार 5 दिवस सुद्धा लॉसेस झालेले आहेत। पण हे प्रॉफिट मध्ये निघण्याचं कारण सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आगे सांगणार आहे। सर्वप्रथम 2 गोष्टी फॉलो करा। पहिली म्हणजे मनी मॅनेजमेंट आणि दुसरं म्हणजे ट्रेडिंग जर्नल। बघा, ह्या 2 गोष्टीकडे तुम्ही फोकस करा आणि ह्या 2 ज्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्यात तर हे बघा, जवळजवळ तुम्ही प्रॉफिटच्या कमवण्याच्या जवळ जाशाल। बघा, आता मनी मॅनेजमेंट एक असं माध्यम आहे, जर तुम्ही हे फॉलो करशाल ना तर मित्रांनो, माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्ही नक्कीच प्रॉफिटेबल ट्रेडर बनशाल। बघा, आता जर तुमच्याकडे कॅपिटल शिल्लक राहिलं तरच तुम्ही ट्रेडिंग करशाल, हो की नाही? जर तुम्ही तुमचं सर्व कॅपिटल मार्केटमध्ये टाकलं तर तुम्ही कधीच प्रॉफिटेबल ट्रेडर बनणार नाही। कारण बघा काय होईल, ज्यावेळेस मार्केट तुमच्या विरुद्ध जाईल ना त्यावेळेस तुम्हाला खूप मोठा लॉसेस होईल आणि हा लॉस जर तुम्हाला थांबवायचा असेल तर तुम्हाला कॅपिटल वाचवणं खूप गरजेचं आहे। छोटे लॉसेस घेत चला आणि मोठमोठे प्रॉफिट होल्ड करा। बघा, समजून घ्या, नवीन ट्रेडरची सर्वात मोठी चुकी काय माहितीये का? तो लॉसेस मध्ये होल्ड करतो। प्रत्येक नवीन ट्रेडर मी परत म्हणतो, प्रत्येक नवीन ट्रेडर तो काय करतो की ज्यावेळेस त्याला लॉसेस होतो ना, 500, 1000, 2000, 3000, 4000, 5000, 6000, जसं त्याला लॉसेस होत जाईल तसा त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स येतो आणि तो हा विचार करतो की नाही यार, आता मार्केट इथून कव्हर होईल, पण मार्केट कव्हर होत नाही मित्रांनो। त्यामुळे तुम्हाला फिक्स असा स्टॉप लॉस सेट करावा लागेल आणि स्टॉप लॉस जर तुम्ही फॉलो करशाल आणि रिस्क रिवॉर्ड जर मेंटेन करशाल, प्रॉफिट जर तुम्ही जास्तीत जास्त होल्ड करशाल तर तुम्ही नक्कीच प्रॉफिटेबल बनशाल। मित्रांनो, माझी सांगायची दुसरी गोष्ट म्हणजे ट्रेडिंग जर्नल। जे तुम्ही ट्रेड घेत आहे ना मित्रांनो, ते नक्कीच लिहित चला। जर तुम्ही ट्रेड लिहित चालत असाल तर ज्या गोष्टी तुम्ही चुका करता त्या चुका तुम्हाला समजतील। माणूस एक असा प्राणी आहे मित्रांनो, तो चुका करतो आणि विसरून जातो। पण जर तुम्ही ट्रेड लिहित असाल की तुम्ही ट्रेड कुठं घेतला, कोणत्या स्ट्राईक प्राइसला घेतला, ऍट द मनीला घेतला, ओटीएमला घेतला, एटीएमला घेतला आणि किती पॉईंटचा तुम्ही एसएल ठेवला, किती पॉईंटचा तुम्ही प्रॉफिट घेतला आणि केव्हा तुम्ही बाहेर निघला, ह्या जर गोष्टी जर तुम्ही लिहून ठेवत असाल किंवा मेंटेन करून ठेवत असाल तर तुम्ही 100% प्रॉफिटमध्ये निघशाल। बघा, मी तुम्हाला खरंच सांगतो आहे, प्रत्येक प्रोफेशनल ट्रेडर हा ट्रेडिंग जर्नल लिहितो म्हणजे लिहितोच आणि हेच सगळ्यात मोठं सिक्रेट आहे दोस्तांना। कारण जेव्हापासून मी हे सुरू केलं, मी खरं सांगते तुम्हाला, मी प्रॉफिटच्या दिशेकडे वाटचाल करत आहे। तर मित्रांनो बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की मनी मॅनेजमेंट आणि ट्रेडिंग जर्नल तुम्ही खरं या 2 गोष्टीकडे फोकस करा, नक्कीच तुम्ही प्रॉफिटेबल बनशाल। तर मित्रांनो,
व्हिडिओ कसा आवडला हे नक्कीच कमेंट करा, शेअर करा आणि लाईक करा.